नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर CA के सह स्टुडंट्स. आज आपण आपल्या न्यूज स्टुडिओमध्ये आलेलो आहोत रिलेटेड टू अपडेट ऑफ MJP, दॅट इज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. स्टुडंट्स, MJP आज 10 जून 2026 चे MJP चे जे अनाउन्समेंट आहे रिलेटेड टू रिझल्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. कोणते रिझल्ट लागले, कोणते नाही लागले, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. सो लेट्स बिगिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 जून 2026 ला MJPच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेली ही इमेज आहे, ही PDF आहे. सो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क हे तिन्ही लेवलच्या एक्झाम झाल्या होत्या. एकूण टोटल 11 संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याकरता दिनांक 4/11/2025 रोजी जाहिरात आलेली होती. 4 नोव्हेंबर 2025 ला जाहिरात आली होती, ज्याच्यामध्ये डिफरंट 11 पोस्ट, 11 वॅकन्सीज आहे डिफरंट. ठीक आहे. त्याच्यामधल्या नीट आहे का पूर्ण, आणि ही एक्झाम 28 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 5 मार्च अशा डिफरंट डेट्सला एक्झाम कंडक्ट करण्यात आल्या होत्या. त्याच्यापैकी 11 पैकी टोटल फक्त 11 पैकी 5 रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत. कोणते? अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब, निम्न श्रेणी लघुलेखक गट क आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क. तर या 5 ज्या पोस्ट आहेत त्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आज, म्हणजे 10/6/2026 रोजी. आणि ऑफकोर्स कुठे राहील, ऑफिशियल वेबसाईट जी आहे MJPची, त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला रिझल्ट भेटेल. ठीक आहे. आता राहिले 6, टोटल 11 डिफरंट पोस्ट होत्या, त्याच्यापैकी 5 रिझल्ट लागले आणि 6 पेंडिंग आहेत. तर याच्याबद्दल सांगितलेलं आहे की लेखाधिकारी गट ब, त्याच्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी गट ब, उपलेखापाल गट क, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब आणि कनिष्ठ लिपिक गट क व सहाय्यक भांडारपाल गट क या ज्या 6 पोस्ट आहेत, यांचा निकाल IBPS कडून प्राप्त होताच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे IBPS कडेच पेंडिंग आहे, ते पण त्यांनी क्लिअर केलं MJP वाल्यांनी, रिझल्ट आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे पेंडिंग नाहीये. ओके. मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव सरांनी क्लिअर केलंय की आमच्यामुळे पेंडिंग नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल तर रिझल्ट का लावत नाही, तर IBPS ला जाऊन बिडा. IBPS ने रिझल्ट देताच डिक्लेअर करण्यात येईल, तर याची पण अपडेट भेटताच. ऑफकोर्स आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटेल नक्कीच. स्टुडंट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक अपडेट या चॅनलवर तुम्हाला नक्कीच भेटेल. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये.